नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यांचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे आणि तुमचा स्कोर मला कळवायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः स्वभावाने अंतर्मुख असतात, आपल्या गरजाबाबत अनभिज्ञ असतात, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, शिक्षकाच्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करतात। काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। खालील जन्मजात प्रेरणा कोणती आहे? झोप, स्तुती, खेळणे किंवा रागवणे। जन्मजात प्रेरणा विचारलेला आहे, काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे झोप हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। अध्ययन अध्यापन क्रियेत विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरता वर्गातील विद्यार्थ्याच्या खोड्या कमी करण्यासाठी, विद्यार्थ्याचे व्यक्तिभेद जाणून त्यांना त्यानुसार विलग करण्यासाठी शिक्षकाच्या अध्यापनाचा तो आवश्यक भाग असतो। म्हणून तर काय असल्याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। काय असेल? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरता अध्ययन अध्यापन क्रियेत विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक असते। चला पाहूया पुढचा प्रश्न। काय आहे पुढचा प्रश्न? भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या गटासाठी वयोगटासाठी आहे? 6 ते 14 वर्ष, 8 ते 14 वर्ष, 5 ते 14 वर्ष किंवा 6 ते 12 वर्ष। काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे 6 ते 14 वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाते। पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा। स्वातीकडून विचारले गेलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक लगेच देऊ शकत नाही, अशा वेळी शिक्षकाची प्रतिक्रिया काय असावी? स्वाती वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थी आहे असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष कराल, स्वातीला वर्गात सर्वांसमोर उत्तर न येणारा प्रश्न विचारला म्हणून रागावणे, स्वातीचा प्रश्न शांततापूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे उत्तर वर्गात देणे, स्वातीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नाही असे सांगणे। काय असेल याचे योग्य उत्तर? काय असेल विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्वातीचा प्रश्न शांततापूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे उत्तर वर्गात देणे हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान कोणते? बुद्धिमत्ता सतत वाढत असते, बुद्धिमत्ता वयाच्या 30 वर्षानंतर वाढत नाही, बुद्धिमत्तेबाबत लिंगभेद आढळतात, अनुवंश व परिस्थिती यांचे फळ म्हणजे बुद्धिमत्ता होय। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अनुवंश व परिस्थिती यांचे फळ म्हणजेच बुद्धिमत्ता होय, याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। TAT ही कोणी तयार केली? ही TAT ही एक टेस्ट आहे, थीमॅटिक ॲप्लिकेशन टेस्ट। तर ही कोणी तयार केलेली आहे तुम्हाला सांगायचं आहे। 4 पर्याय दिले, सिगमंड व फ्राइड, मरे व मॉर्गन, रोकार्क व कोलमन। काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मरे व मॉर्गन यांनी TAT तयार केलेली आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न।
शिक्षिका शाळेत दृकश्राव्य साधनांचा व विद्यार्थ्याच्या शारीरिक हालचालींना वाव देणाऱ्या अध्ययन कृतींना वाव देते तेव्हा शिक्षिकेचे अध्यापनाचे काम वाचते. बालकाच्या ज्ञानेंद्रियांना चालना देऊन अध्ययन प्रक्रिया गतिमान करते. विद्यार्थ्याला आकलन करण्यास मदत करते. विद्यार्थ्याला घरची आठवण येण्यापासून रोखते. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बालकांच्या ज्ञानेंद्रियांना चालना देऊन अध्ययन प्रक्रिया गतिमान करते हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विद्यार्थ्याच्या श्रम प्रतिष्ठा विकसित काय करावे? विद्यार्थ्यात श्रम प्रतिष्ठा विकसित कशी करावे? शिक्षकाने आपले कार्य वेळेच्या वेळी करावे. विद्यार्थ्याला समाजसेवा उपक्रमातून प्रत्यक्ष कृती करण्यास वाव द्यावा. विद्यार्थ्याला श्रम करून मोठे झालेल्या व्यक्तीची माहिती सांगावी किंवा विद्यार्थ्याला भरपूर अभ्यास करण्यास सांगावे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे विद्यार्थ्याला समाजसेवा उपक्रमातून प्रत्यक्ष कृती करण्यास वाव द्यावा. याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रतिभाशाली विद्यार्थ्याचे शिक्षण हे खालीलपैकी कोठे दिले जावे? विशेष शाळेमध्ये, वेगळ्या वर्गात, सामान्य शाळेतच विशेष अध्यापन तंत्रासह किंवा शालेय शिक्षणाबरोबरच खाजगी वर्ग लावून. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सामान्य शाळेत विशेष अध्यापन तंत्रासह हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर हव्या असतील 20 PDF तुम्हाला भेटतील तर 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही टेस्ट सिरीज मिळवू शकता. दर्जेदार अशा टेस्ट सिरीज आहेत. चला पाहूया पुढचा प्रश्न. श्रवणबाधित बालकासाठी अध्यापनात कोणती बाब उपयुक्त ठरते? ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा, ऑडिओ CD वरील सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सांकेतिक भाषा हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सध्याच्या शिक्षण पद्धतीत शाळेत व्यक्तिगत अध्ययनापेक्षा सामूहिक कार्यातून अध्ययन भर दिला जात आहे. यामागील मुख्य कारण कोणते आहे? विद्यार्थ्यांमध्ये असणारे अध्ययनासंबंधी व्यक्तिगत प्रतिस्पर्धा कमी करून सहकार्यशील अध्यापन घडून येण्याकरता विद्यार्थ्यांना सामूहिक कार्यात गुंतवून ठेवलेल्या शिक्षकाची जबाबदारी कमी होते. शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देणे शक्य नसते. व्यक्तिगत अध्ययनासाठी लागणारे अध्ययनविषयक श्रम वाचवण्यासाठी. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये असणारे अध्ययनासंबंधी व्यक्तिगत प्रतिस्पर्धा कमी करून सहकार्यशील अध्यापन घडून येण्याकरिता. पुढचा प्रश्न. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत त्यांचा विकास कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास होय. अशी व्याख्या कोणी केलेली आहे? काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे E.B. हार्लॉक. फ्रान्सिस गाल्टेनने मांडलेले आनुवंशिकतेचे गुणधर्म कोणते? आई वडिलांकडून मिळालेले आनुवंशिक गुण 1/3 असतात. आजी आजोबाकडून मिळालेले वांशिक गुण 1/4 असतात. पंजोबा पणजीकडून मिळालेले आनुवंशिक गुण 1/8 असतात किंवा वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, इथे आनुवंशिक हा शब्द आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे.
शेषावस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे काय असेल? बालक स्वकेंद्रित असते, आईवडिलावर अधिक अवलंबून असते, मेंदूचा 80% विकास झालेला असतो. काय असेल याचं योग्य उत्तर? अध्ययनविषयक वातावरणावर बुद्धिमत्तेचे विकास अवलंबून असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वरचे 4ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे फक्त 1, 2, 3 आणि 4. पुढचा प्रश्न, फ्राईडच्या मते कोणत्या अवस्थेत सुप्त इच्छा अवबोध मनात साचवून ठेवल्या जातात? गुदकामुकावस्था, मुखकामुवस्था, जननाकुमावस्था किंवा सुप्तकामुवस्था? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुप्तकामुकावस्था. पुढचा प्रश्न, आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताशी तुलना लहान मुलांनी शोधून काढलेल्या नवनवीन खेळ रचनाशी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? रॉजर्स, डाल्टन, टायलर किंवा फ्रॉगबॉर्न? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे रॉजर्स, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सामाजिक समस्येवर आधारित नाटकांना डॅश नाटके म्हणतात? मानसनाट्य, समाजनाट्य, व्यक्तिनाट्य किंवा संस्कृती नाट्य? तर याचं योग्य उत्तर आहे समाजनाट्य, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्वैर कल्पना ही डॅश प्रकारची कल्पना आहे? अनुकरणात्मक, पुनरुत्पादिक, सौंदर्यनिष्ठ किंवा सर्जनात्मक? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्जनात्मक, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, मनोविश्लेषणवादी मानसशास्त्र म्हणून डॅश याने ओळखले जाते? वॅटसन, सिगमंड फ्राईड, टिस्नेर किंवा स्किनर? तर याचं योग्य उत्तर आहे सिगमंड फ्राईड. पुढचा प्रश्न, प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय, या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहेत? संवेदना ही शुद्ध निर्भेळ असलेच असे नाही. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाराची आवश्यकता असते. संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. विविध प्राण्याच्या संवेदना क्षमता भिन्न असतात. काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अ आणि क फक्त, म्हणजे अ आणि क हे काय योग्य उत्तर आहे. असत्य आहे, असत्य विधान ओळखायला सांगितलंय. संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही आणि संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, हे असत्य विधान आहे. पुढचा प्रश्न, समस्यांचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय, याकरता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात. विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकाबाबत खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? प्रेरणा, विफलता, आत्मभान, अभिप्रेरणा. प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया किंवा समस्यापूर्ती. प्रेरणा, विविध प्रतिक्रिया, आत्मभान, समस्यापूर्ती. प्रेरणा, समस्यापूर्ती, विविध प्रतिक्रिया किंवा अभिप्रेरणा. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया किंवा समस्यापूर्ती, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न,
स्थन्य भाषिक क्षमता स्मृती संख्याज्ञान अवबोध गती अनुमान अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडलेली आहे? काय असेल याचं योग्य उत्तर? संख्यात्मक उपपत्ती, द्विघटक उपपत्ती, अनेक घटक उपपत्ती किंवा शक्तिवाद उपपत्ती. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अनेक घटक उपपत्ती हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. अवबोधासंबंधी मांडलेल्या समिष्टवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णांशाने होतो, भाग्याशाने नाही. पूर्णांशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकारल्या लक्षात येणे. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची साधी बेरीज होय. वस्तूचा अवबोध पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेला भाग पार्श्वभूमी ठरतात. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. गॅग्नेने अध्ययनासंबंधी कोणते मत मांडले? अध्ययनासाठी बोधात्मक संरचना महत्त्वाची असते. अध्ययनासाठी समग्र आकलन करणे आवश्यक आहे. खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराचे अध्ययन करता येत नाही. अध्ययनासाठी चेतक प्रतिसाद संबंध गरजेचे असतात. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराचे अध्ययन करता येत नाही हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गॅग्नेने मांडलेला संकेत अध्ययनाचा स्तर कोणत्या अध्ययन उपपत्तीप्रमाणे आहे? अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, ज्ञानात्मक अध्ययन किंवा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन. तर अभिजात अभिसंधान हे याचं योग्य उत्तर आहे. ज्ञान रचनेसाठी खालीलपैकी कोणती कार्यनीती शिक्षकाने वापरू नये? विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, विद्यार्थ्याला वर्गात विषय सोडून बोलून न देणे, विद्यार्थ्याला चर्चेद्वारे संकल्पनाचे विविध पैलू समजावणे, विद्यार्थ्याला सहकार्यातून अध्ययन करण्याची संधी देणे. काय असेल याचं योग्य उत्तर? वापरू नये असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्याला वर्गात विषय सोडून बोलू न देणे ही चुकीची कार्यनीती आहे, ती वापरू नये. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये अवबोधाच्या कोणत्या नियमामुळे आपण समांतर रेषेच्या 3 जोड्या असल्याचे वाटते? सानिध्याचा नियम, सातत्याचा नियम, साधर्म्याचा नियम किंवा समावेशाचा नियम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सानिध्याचा नियम हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रतिमेच्या खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? व्यक्ती मानस प्रतिमा मानसिक प्रक्रियाद्वारे उभी करते. प्रतिमा ही दृक स्वरूपाची असू शकते. अनुभवाच्या तीव्रतेवर प्रतिमा निर्मिती आधारित असते. प्रतिमा निर्मिती वस्तू व्यक्तीसमोर लागते. काय असेल याचं योग्य उत्तर? म्हणजे याचं योग्य उत्तर आहे फक्त 1, 2, 3 म्हणजे 1, 2 आणि 3 ही प्रतिमेचे वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमची टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो 96 65 48 40 48 या नंबरवर नक्की संपर्क करा. शक्यतो व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मिळून जातील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.